मी प्रिया कराडकर. नमस्कार, मी चैतन्य सबनीस. राष्ट्रसेवक यूट्यूब चॅनलतर्फे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आज आपल्यासोबत आहे पर्यावरण तज्ज्ञ केतकी घाटे. हाय. हाय ताई, कशी आहेस? मस्त. सो आज आपण केतकी ताईंसोबत देवराईची माहिती घेणार आहोत आणि त्या आपल्याला छान छान गोष्टी सांगणार आहेत. देवराई कशी असते, त्यामध्ये काय काय कंटेंट असतात, काय त्यांचं महत्त्व आहे, हे आपण तिच्यासोबत जाणून घेऊया. निघूया चला. जरूर, चला. तर ताई, देवराई म्हणजे नक्की काय? देवराई म्हणजे पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष देवाच्या नावाने राखलेलं जंगल. म्हणजे जसं आत्ता आपण इथे उभं आहोत या देवराईमध्ये, सह्याद्रीतली घाट माथ्यावरची ही एक सुंदर देवराई आहे. आणि इथे तुम्हाला काय दिसतं तर खूप मोठाले वृक्ष दिसतात. म्हणजे तुम्ही जर काही आजूबाजूचे वृक्ष बघितले तर इतके मोठे आहेत हे घेर की एका माणसाने धरून मावणार नाहीत. 4-5 जणांनी धरून त्याला मिठी मारायला लागेल. याची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. म्हणजे अनेक ह्याच्यामध्ये मोठाले वेली असतात. अशा वेली असतात की ज्याला लायना म्हणतात इंग्रजीमध्ये. एकंदरच जी सगळी जैवविविधता आहे, इथली विविधता ज्याला आपण म्हणतो, तर ती खूप जास्त आहे. ती एरवी बाहेरच्या प्रदेशांमध्ये आपल्याला दिसत नाही. आणि देवराई म्हणजे काय तर असंच पिढ्यानपिढ्या राखलेलं खूप घनदाट जंगल की जिथे सूर्यप्रकाशसुद्धा फारसा खाली पोचत नाही, म्हणजे देवराई. मग देवराई ही प्रथा साधारणतः कधी सुरू झाली असं तुला वाटतं? तर अगदी प्रिसाइजली सांगता येणं कठीण आहे, पण ही हजारो वर्ष चालू असलेली प्रथा आहे. म्हणजे आपल्याकडे असं मानलं जातं भारतात अनेक ठिकाणी देवराया आहेत. जास्तीत जास्त देवराया ज्या आहेत त्या सह्याद्री कोकण ह्या परिसरात आहेत. किंवा महाराष्ट्र, कर्नाटक, कोकण ह्या राज्यात तर निश्चितच मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. इतरत्रही कुठे कुठे आहेत. हिमालयात देवबन नावाने कुठेतरी दिसतं. विदर्भात कुठेतरी अशाच कुठल्या तरी देवतेच्या नावाने एखादा जंगलाचा तुकडा आढळतो. तर साधारण ही जी प्रथा आहे की देवाच्या श्रद्धेपोटी म्हणून राखायचं जंगल आणि देवासाठी म्हणून राखायचं जंगल, तर ही म्हणजे पुराण काळापासून आहे. आणि थोडे संदर्भ त्या पुराण काळामध्ये आपल्याला आढळतात, पण म्हणजे खूप जुनं आहे हे सगळं प्रकरण. आणि का राखली, का ही प्रथा सुरू झाली असेल तर कदाचित जेव्हा माणसाला जेव्हा वस्ती करायची असते किंवा शेती करायची असते, तर तेव्हा त्याला आधीचं जंगल कापूनच करायला लागलं असं आपल्याकडचे अनेकच पुरावे सांगतात. सो ते जेव्हा जंगल कापलं गेलं आणि शेती किंवा वस्ती केली गेली, तर तेव्हा काही भाग तिथल्या मूळच्या प्राण्यापक्ष्यांसाठी राखून ठेवण्यासाठी म्हणून कदाचित देवराईची प्रथा सुरू झाली असेल असं काही दंतकथांमधनं कळतं. म्हणजे आम्ही जव्हारच्या भागामध्ये काम करत होतो, ठाणे जिल्ह्यामध्ये. तर तेव्हा तिथल्या लोकांना विचारलं की तिथे सगळीकडे ना वाघोबाच्या देवराया आहेत. म्हणजे ही आत्ताची जी देवराई आपली ही कालकाई मातेच्या नावाने राखली आहे. तर तिथल्या वाघोबाच्या नावाने तर तिथली लोक सांगतात की का आम्ही हे वाघोबाचं म्हणजे पूजा करतो आणि त्याच्यासाठी हे जंगल राखलं आहे. कारण आम्ही म्हणे पहिल्यांदा जेव्हा इथे या प्रदेशामध्ये आलो तेव्हा आमच्या पूर्वजांनी मोठ्या प्रमाणात इथली जंगलं साफ केली आणि मग तिथे वस्ती केली, शेती केली. तर ह्या वाघाचं मूळचं घर आम्ही डिस्टर्ब केलं ही जाण त्यांना होती आणि आहे. तर त्याच्यासाठी म्हणून थोडा तरी जंगलाचा तुकडा आपण ठेवूयात म्हणून तो त्यांनी तिथे ठेवला आणि त्याची ते पूजा करतात की आता तू आमची वस्ती, आमची शेती सुरक्षित ठेव, अशा अर्थाने म्हणून ते वाघोबाचं जंगल आहे. तर कदाचित ही प्रथा त्याच्यातून सुरू झालेली असेल. किंवा केरळमध्ये काही देवराया ज्या आहेत त्याच्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये औषधी वनस्पती मिळवल्या जातात आणि रोजच्या रोगांसाठी म्हणजे सर्दी, पडसं, ताप ह्याच्यासाठी किंवा इवन हाडजोड वगैरे अशा थोड्याशा काय म्हणूयात कठीण रोगांसाठी पण ह्या सगळ्या वनस्पती वापरल्या जातात. तर त्या सगळ्या वनस्पतींचा आगरच आहे तिथल्या देवराया ज्या आहेत त्या. किंवा काही ज्या देवराया केरळमधल्या त्या सापासाठी म्हणून राखल्या आहेत. म्हणजे नाग आहे तिथे काही भागांमध्ये, कोब्रा, किंग कोब्रा जो म्हणतात, तर त्याच्यासाठी म्हणून राखल्या गेलेल्या आहेत. परत कारण हे आहे की जर का त्याचं काय म्हणूया पर्यावरणाच्या पर्स्पेक्टिव्हने हे बघायचं झालं तर जर का आपण हे अधिवास सुरक्षित ठेवले सापांचे, वाघांचे, तर मग ते माणसाच्या वस्तीकडे येण्याची शक्यता कमी असं जे आहे.
तर ही जी म्हणजे काय म्हणूया माणूस आणि वन्यजीव ह्याच्यामधलं जे एक काय म्हणूया एक इन्क्लुझिव्हिटी आहे की ते असण्याने पूर्वीच्या माणसाला फारसा सहजीवन होतं हां, आणि त्रास होत नसे, कारण का ते आदिवास त्यांचे त्यांचे म्हणून राखले जात होते. तर प्रॉबेबली म्हणून ही देवराईची प्रथा सुरू झालेली असू शकेल. ताई तुम्ही आता सहजीवन बोललात, तर ह्याच्या अनुषंगाने मला एक प्रश्न आहे, तो असा की त्यावेळेसच्या लोकांच्या श्रद्धा धारणा किंवा त्यावेळेला असे काय नियम होते आणि ते आता पर्यावरणाच्या दृष्टीने कसे महत्त्वाचे ठरतात? तर श्रद्धा धारणा आणि नियम हे तेव्हा होते ना आता नाही असं नाही, म्हणजे आताही आहेतच काही अंशी, आणि त्या सगळ्याच खरं तर पर्यावरणाच्या पर्स्पेक्टिव्हने दृष्टिकोनातून त्या नियमांकडे बघितलं तर त्याचं महत्त्व वेगळ्या पद्धतीने कळतं. म्हणजे आता ही कोणाला श्रद्धा अंधश्रद्धा वाटते की देव पाप देईल, पण तसं कदाचित देव पाप देणार नसतो, पण त्याचा उपयोग काय होतो ते सांगते. म्हणजे जर का तुम्ही देवराईतनं मोठ्या प्रमाणामध्ये झाडं कापून नेली तर ऑब्व्हियसली होतं काय की सूर्यप्रकाश पटकन खाली पोचतो आणि देवराईचं सगळं ज्याला आम्ही मायक्रो क्लायमेट म्हणतो, म्हणजे आत्ता आपण इथे उभं आहोत तर इथे आत्ता तापमान कमी आहे, जरासा थंडावा आहे. आत्ता आपण थोडं देवराईच्या बाहेर गेलो तर खूप ऊन असेल आणि तापमान तिथे जास्त असेल, तर हे मायक्रो क्लायमेटच नष्ट होतं. ते मायक्रो क्लायमेट नष्ट झालं तर त्या अनुषंगाने ह्या मायक्रो क्लायमेटमध्ये येणारी जी झाडी आहे, म्हणजे जसं आत्ता आपल्याला दिसते की हे फणसाडा नावाचं हे झाड आहे. फणसाडा म्हणजे काय तर कोकमाच्या जातीतलं एक झाड आहे, गार्सिनिया ताल्बोसी त्याला म्हणतात. तर हे झाड अगदी चांगल्या जंगलातच दिसतं आणि ह्याला ते स्पेशल मायक्रो क्लायमेटच लागतं. हे रुजून यायला पण स्पेशल मायक्रो क्लायमेट लागतं. तर हे नष्ट होणार जर का मोठ्या प्रमाणामध्ये जंगलतोड झाली तर. दुसरं असं पण वर्षानुवर्ष ही एवढी सगळी झाडी इथे तयार झालेली असल्याने आणि यांचा जमिनीच्या खाली पण याची मुळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये पसरली आहे, त्यामुळे एक गिव्ह अँड टेक आहे. म्हणजे ही मुळं आहेत, हा पालापाचोळा ह्याच्यामध्ये जातो आणि परत ती झाडांची मुळं हा सगळं हे जे काही डिकम्पोजर्स आहेत ह्या जमिनीमध्ये ते सगळं कुजवत आहेत आणि परत ते न्यूट्रिएंट झाडं परत घेत आहेत. तर हे जे रिसायकलिंग आहे हे देवराईमध्ये परफेक्ट आहे. हे कशामुळे आहे, कारण वर्षानुवर्ष हे हलवलेलं नाही आहे. तेच ह्या पालापाचोळ्यात आहे बघा. म्हणजे आता इथे जर का तुम्ही हा पाहिला ना तर हा इथे मोठ्या प्रमाणामध्ये असा सगळा पाला आहे. तर ह्याच्यामध्ये ही म्हणजे आम्ही म्हणतो की ही देवराईची संपत्ती आहे. म्हणजे ही जर का तुम्ही इथून हलवली तर त्या मायक्रोब्सना खायला अन्नच नाही आहे, ते रिसायकलिंग होणारच नाही आहे. त्यामुळे हे सगळे छोटे छोटे एलिमेंट्स जपले जातात जर का देवराई वर्षानुवर्ष राखली गेली. त्यामुळे ही जी त्यांची धारणा आहे की देव पाप देईल म्हणून राखायचं आहे, तर हा टॅबू तशा अर्थी महत्त्वाचा आहे. दुसरा महत्त्वाचा आहे म्हणजे की फुलं पण मोठ्या प्रमाणामध्ये ते तोडू देत नाहीत. काही देवरायांमधनं फुलं न्यायलाच बंदी असते. तर फुलं न्यायला का बंदी आहे, तर फुलांचं मुख्य काय होणार आहे, नंतर फळं धारणा होणार आहे, नंतर त्याचं बीज तयार होणार आहे, ते बीज इथे खाली पडणार आहे, ते रुजणार आहे आणि मग ह्या देवराईचं जे भविष्य आहे ते बनणार आहे. तर ऑब्व्हियसली जर का फुलं तुम्ही तोडून नेली नाही तर यू सिक्युअर द फ्युचर ऑफ द सेक्रेड ग्रोथ. कारण का ते सगळं फळं सगळं बी इथेच जमिनीवर पडणार आहे आणि रुजणार आहे. त्यामुळे तो पण टॅबू महत्त्वाचा असतो. काही ठिकाणामध्ये फळं न्यायला काही प्रमाणामध्ये बंदी असते किंवा मर्यादा असते. म्हणजे मी मगाशी जो केरळमधल्या काही देवरायांचा उल्लेख केला तर त्याच्यामध्ये असं दिसतं की समजा हिरडा बेहडासारखी काही मेडिसिनल फ्रूट्स आहेत तर ती टनावारी घेऊन जायला परमिशन नाही आहे. तुम्ही काही एका प्रमाणामध्येच हार्वेस्ट करा. त्यामुळे तो पण जो एक नियम झालेला आहे ना की तुम्ही मर्यादित स्वरूपामध्ये त्या सगळ्याचं हार्वेस्टिंग करा, हे गरजेचं आहे. कारण परत एकदा यू अश्युअर द फंक्शनिंग ऑफ द इकोसिस्टम. ही जर का परिसंस्था म्हणून कायम अशीच वर्षानुवर्ष टिकायची असेल, पिढ्यानपिढ्या टिकायची असेल तर हे नियम गरजेचे आहेत. इव्हन आता तुम्ही बघत असाल तर ह्या देवराईमध्ये ही लाकडं पडली आहेत बघा, अशीच पडली आहेत, ही कोणी फारशी नेलेली नाही आहेत. काही देवरायांमधून नेतात सुद्धा, पण इथे ती आत्ता ठेवली आहेत.
याचं काय महत्त्व आहे तर आपण अगदी जवळ गेलो तर आपल्याला दिसेल की अनेक भुंगे हे वापरत असतात. त्यांचं ते घर असतं. मग अनेक कीटक ते वापरत असतात. ह्याच्यावर जर का तुम्ही पावसाळ्यामध्ये इथे आलात तर हा अख्खा ओंडका असा मशरूमने फुललेला असतो. मशरूम म्हणजे काय तर ते डिकम्पोझर्स आहेत इकोसिस्टीममधले. ते हे कुजवतात सगळं. हे कुजवलं सगळं ऑर्गॅनिक मॅटर तर इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट सगळ्या झाडांना मिळणार आहेत. त्याच्यामुळे साधे ओंडके सुद्धा हलवले जात नाहीत. त्यामुळे हे जे नियम तयार झालेले आहेत ना ते जरी का कुठल्या तरी श्रद्धा अंधश्रद्धेमुळे तयार झाले असले तरी ते इकोसिस्टीम डेव्हलपमेंटसाठी खूपच पूरक आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या टॅबूजचं ह्या सगळ्या नियमाचं पर्यावरणाच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि ते आहे म्हणूनच इथे हे स्पेशल मायक्रो क्लायमेट आहे आणि म्हणूनच इथली ही खूप स्पेशल जैवविविधता आहे की जी तुम्हाला देवराईच्या बाहेर कुठे दिसत नाही. म्हणजे आम्ही ह्या सगळ्या देवराईला लाईव्ह म्युझियम्सच म्हणतो. म्हणजे एरवीची जी आपली म्युझियम असतात तर त्याच्यामध्ये आपण अगदी मुद्दाम आणून काही वस्तू ठेवतो. तर ह्या सगळ्या इथल्या जाती आहेत की ज्या अत्यंत लाईव्ह म्युझियम असल्यासारख्या. म्हणजे एकेका ह्याचं जर का आपण वर्णन करून ओळखायची म्हणली तर आपल्याला 3-4 दिवस पुरायचे नाही आहे एका देवराईसाठी. इतकी विविधता इथे जीवांमधली आहे की मग ज्याच्यामध्ये मायक्रोब्स आहेत, ज्याच्यामध्ये बुरशा आहेत, ज्याच्यामध्ये रेप्टाईल्स आहेत, ज्याच्यामध्ये कीटक आहेत, मॅमल्स आहेत. खूप मोठी विविधता आहे आणि शिवाय झाडं आहेत. तर ही सगळी जपली जात आहेत ह्या देवराईच्या प्रथेमुळे. हेच ह्याचं पर्यावरणीय महत्त्व आहे. मग अजून त्या अनुषंगाने मला विचारावं असं वाटतं मग हा देवराईतला देव उघड्यावर का? हां तर चांगलाच प्रश्न आहे आणि ह्याचं साधं उत्तर एवढंच आहे की ही आपल्या पूर्वीच्या माणसांमधली सिम्प्लिसिटी आहे, साधेपणा आहे की असं काहीच अवडंबर नव्हतं पूर्वी. जर का आपण देवाच्या नावाने राखली आहे तर त्याच्या नावाने 2 दगड ठेवले आणि त्याच्या श्रद्धेसाठी आपण देवराई राखली एवढं लोकांना पुरत होतं. पण आता हे जे मंदिरीकरण जे सगळं झालं आहे किंवा मोठाली मंदिर आता देवराईतही अनफॉर्च्युनेटली बांधली जायला लागली आहे तर ते थोडंसं कमर्शियलायझेशनकडे जायला लागलं. पण पूर्वी कसं माणूस आणि देव असे थेट एकमेकांना भिडत होते आणि त्याच्यामध्ये त्यांना शांतता होती. पण आता केवळ हे मॉडर्नायझेशनची काय म्हणूयात आपण फाड इम्प्लिकेशन्स आहेत की आपल्याला आता ते सगळं आवडतं आहे समाजाला त्यामुळे आपण मंदिरं बांधायला लागलो. पण पूर्वी खरोखर देवराईतला देव हा उघड्यावर असायचा. पण आता तसं राहिलं नाही. आता त्याच्यामध्ये बदल होतच चाललेत. आणि मग अशा या देवांची काही नावं पण असतील? हो अगदी. तर हे अजिबातच मॉडर्न देव नाही आहेत बरं का. म्हणजे हे जे आहेत ना हे सोमजाई, कालकाई, भोंब्या नावाचा एक देव आहे कुठेतरी, वाघोबा आहे, असे सगळे आहेत. म्हणजे हे गणपती शंकर वगैरे असं नाही आहे. तर हे त्या त्या ठिकाणच्या अशा पुराण देवता आहेत आणि ह्या पुराण देवतांच्या नावानेच ह्या देवराया राखल्या गेलेल्या आहेत. ताई हे जे देवराई आहे तर आपण हे नॉर्मल जंगल आहे की देवराई आहे म्हणजे हे कसं ओळखणार? एखादा सामान्य माणूस जर इकडे आला तर त्याला कसं कळणार की ही देवराई आहे? तर असं नुसतं बघून ही देवराई आहे असं कळणं थोडं कठीण आहे. म्हणजे माहिती पाहिजे की इथे कुठल्या तरी देवाचं हे जंगल आहे आणि काही एलिमेंट्स मात्र आहेत. ती जर का एलिमेंट्स आपण सगळी आज थोडी बघितली तर त्याच्यावरून कदाचित थोडी कल्पना येऊ शकते. म्हणजे त्यातनं एक जे आहे ती ही झाडांची दाटी. म्हणजे अगदी जवळजवळ आहेत झाडं किंवा हा नियम नाही आहे. खूप वेगवेगळी पण आहेत. काही झाडं खूप मोठी आहेत, काही झाडं खूप छोटी आहेत. सो असे हे सगळे इतकी दाटी असणं साधारण असेल तर हा एक आपण काय म्हणूया बेनिफिट ऑफ डाऊट असू शकतो की ही देवराई आहे का असं तुम्ही विचारू शकता. आणि मग जर का देव असेल तर नक्कीच ती देवराई असते. आणि शिवाय काही एलिमेंट्स जे आपण आज बघणार आहोत त्याच्यावरनंही आपल्याला कळू शकतं की ही कदाचित देवराई असू शकेल. तर ह्या सगळ्या एलिमेंट्स मधलं पहिलं जे एलिमेंट आहे ते म्हणजे हे असे विशाल वृक्ष.
म्हणजे तुम्हाला दिसतंय की ह्या कुठल्याच या वृक्षाला एका माणसाने मिठी मारणं शक्य नाहीये. तर हे असे त्याला बट्रेस रूट्स तयार होतात. ही जी पडदी तयार झाली आहे ना त्याला बट्रेस रूट्स म्हणतात. आणि हे झाड जर का तुम्ही बघितलं तर हे अतिशय उंच झाड आहे. 100-150 काही झाडं 200 फुटापर्यंत सुद्धा गेलेली दिसतात वेस्टर्न घाट्समध्ये. आणि त्याला सपोर्टसाठी म्हणून ही बट्रेसेस तयार होतात. बट्रेसेस म्हणजे काय तर मुळं, आधारस्तंभ. आणि ते ह्या काही विशिष्ट झाडांना तयार होतात. हे देवराईचं खूप महत्त्वाचं लक्षण आहे. विशाल वृक्ष म्हणजे मी कायम असं म्हणते की ह्या वृक्षांना वाढतानाच कोणी पाहिलं नाही आहे. म्हणजे जर का गावातल्या लोकांना तुम्ही विचारलं ना की हे झाड किती जुनं आहे तर ते म्हणतात माहीत नाही, आमच्या आज्यांनी सुद्धा कधी ते छोटं पाहिलं नाही आहे. म्हणजे विचार करा की किती पिढ्यानपिढ्या हे मोठे वृक्ष आहेत आणि अख्खा ग्रुप इथे आपला मावून जाऊ शकतो, इतक्या याच्यामध्ये या खोबणी तयार झाल्या आहेत. आणि हा जो वृक्ष आहे ह्याचं अजून महत्त्व म्हणजे हा उमराच्या जातीतला वृक्ष आहे. ह्याचं नाव आहे लोथ, म्हणजे फायकस नर्व्होसा असं त्याचं सायंटिफिक नाव आहे. आणि जर का तुम्ही ही बघितली ना ही सगळी ती फळं आहेत त्याची खाली पडलेली आणि ही अंजिरासारखी, म्हणजे जर का आपण ह्याचा छेद घेऊन बघितला तर तो अंजिरासारखाच दिसतो. आणि ह्या उमराच्या जातीतल्या वृक्षांचं महत्त्व असं आहे की ही पक्ष्यांना भयंकर आवडतात, अनेक पक्ष्यांना. काही ठराविक सीझनमध्ये जेव्हा ती फळलेली असतात, म्हणजे हे जे फळ आहे त्याच्या हातात फुलं पण आहेत आणि त्याच्या हातात फळं तयार होतात उमराचं जसं आहे तसं. तर ही जेव्हा फुलतात फळतात तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये ह्याच्यावर पक्षी येतात. आणि ह्यातला सगळ्यात महत्त्वाचा ह्या भागातला पक्षी येतो म्हणजे ग्रेट पाईड हॉर्नबिल. खूप मोठा हॉर्नबिल आहे, त्याची मोठी अशी पिवळी चोच असते. तर हे सगळे फ्रुगीवोरस बर्ड्स आहेत, म्हणजे हे फळं खाणारे पक्षी आहेत. ते मोठ्या प्रमाणात ह्याच्यावर गर्दी करतात. आणि ह्या सगळ्या अशा फायकस स्पीसीजना इकोलॉजिकल परिभाषेमध्ये आम्ही कीस्टोन स्पीसीज म्हणतो. कीस्टोन म्हणजे तुम्हाला माहिती असेल की आर्किटेक्चरमध्ये एक अशी आर्च असते, म्हणजे घरामध्ये जेव्हा आपण अशी कमान बांधतो त्या कमानीमध्ये एक मध्यभागी दगड असतो, तर तो कीस्टोन असतो. तो जर का आपण काढला तर अख्खी कमान कोसळते. तर तसे हे वृक्ष आहेत, म्हणजे हे जर का ह्या देवराईतनं नाहीसे केले तर ही अख्खी परिसंस्था कोलमडू शकते, अशा अर्थाचं त्याला महत्त्व आहे. तर त्यातले हे बट्रेस रूट्स असलेले विशाल वृक्ष म्हणजे ह्या देवराईचा एक अविभाज्य अंग आहे. म्हणजे तुम्ही असं लोकल म्हणजे बोली भाषेत आपण बोलू शकतो की अंगणात झाडं चैतन्याचे, अगदी. त्यापैकी झाडाचं म्हणजे या देवराईचं चैतन्य म्हणजे हे झाड. अगदी 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 नक्की, म्हणजे ते सगळ्या देवराईचं चैतन्यच हे विशाल वृक्षांमध्ये आहे इथल्या. या अशा खडकांवर शिळांवर आपल्याला दगडफूल दिसतात, लायकेन्स पण दिसतात. आणि लायकेन म्हणजे काय तर शैवाल आणि बुरशी ह्याचं सहजीवन असलेला हा एक जीवांचा प्रकार आहे. हे दगडफूल म्हटल्यावर मला असं आठवलं की भारतीय पदार्थांमध्ये जे गरम मसाले असतात त्याच्यामध्ये सुद्धा असं दगडफूल वापरलं जातं, ते हेच आहे. ह्यातल्याच काही जाती वापरतात. अगदी हे मी आता दाखवलं हेच वापरलं असं नाही, पण आपल्याकडे अगदीच मसाल्याच्या पदार्थामध्ये हे लायकेन्सच वापरले जातात. ते वेगवेगळ्या पृथ्वीवरती वेगवेगळ्या ठिकाणी ते उगवले जातात. पण मुख्य म्हणजे हे असे लायकेन्स आणि मॉस असलेल्या शिळा हे एक देवराईचं अजून एक लक्षण. दुसरं अजून एक काय म्हणूया चांगलं लक्षण म्हणजे सदाहरित झाडं. आणि विशेषतः सह्याद्रीतल्या ज्या आपण देवराई आहेत ना तर त्याचं एक मुख्य लक्षण म्हणजे हे सगळं सदाहरित जंगलांनी झाडांनी भरले. तुम्हाला माहिती आहे सदाहरित झाडं म्हणजे वर्षभर हिरवी असणारी, वर्षभर पानं गाळतात. त्यामुळे या देवराईमध्ये वर्षभर खाली पानांचा खच असतो. पण ही झाडं कुठली तर ह्यातली काहीच आपण पटकन ओळख करून घेऊ. हे एक असं रान जायफळ म्हणतात ह्याला. म्हणजे लॉरेसी नावाची एक फॅमिली की ज्यातली ही बरीचशी झाडं ह्या देवरायांमध्ये आहे. दुसरं एक आहे हे इक्झोरा, म्हणजे तुम्हाला गार्डन मधलं एक इक्झोरा कदाचित माहिती असेल, सुंदर असा त्याला पांढरा लाल गुच्छ असणारे इक्झोरा असतात. तर तसं हे आहे. आणि हे एव्हरग्रीन आहे. आणि हे एव्हरग्रीन अंडर स्टोरीचं म्हणजे देवरायांचं किंवा चांगल्या जंगलांचं अजून एक लक्षण म्हणजे काय तर स्ट्रॅटिफिकेशन असतं. म्हणजे ही एक ग्राउंड लेवलला एक काहीतरी गवतं, हर्ब, रोपं, नवीन रोपं असं असतं. नंतर ही लोअर स्टोरी आहे. म्हणजे ह्या आपल्या उंचीची सगळी झाडं असतात. मग थोडी आपल्याहून थोडी उंच, म्हणजे हे तुम्हाला रानजायफळ जे वाटतंय हे थोडं म्हणजे मिडल कॅनपीमधलं आहे. काही जी आहेत ती त्याहून उंच आहेत आणि काही अगदी 100 फुटाची झाडं आहेत.
तर हे जे वेगवेगळे थर आहेत ना, तर ते चांगल्या जंगलाचं किंवा देवराईचं लक्षण आहे. आणि ह्यातली ही जी खालची अंडर स्टोरी आहे ही बऱ्यापैकी एव्हरग्रीन असते, सदाहरित अशा प्रकारची असते. तर हे परत एकदा अजून एक लक्षण आहे. देवरायांचं अजून एक लक्षण म्हणजे महावेल, म्हणजे विशाल लायनाज त्याला इंग्लिशमध्ये इकॉलॉजिकल भाषेमध्ये म्हणतात. तर लायनाज म्हणजे काय, तर हे असे लाकडी पिळे तयार होणारे मोठे वेल, आणि हे इतके अजस्त्र असतात. हा तरी आपण आता बघतोय तर हा थोडा छोटा आहे, पण असे मोठाले लाकडी पिळे तयार होतात. त्याचं वजन एवढं असतं की ते पेळणारे विशाल वृक्षच लागतात. त्यामुळे ते अशाच ठिकाणी येतात जिथे देवरायांसारखी दाट जंगलं आहेत. आणि त्यातलाच एक आपण आत्ता बघतोय तो म्हणजे हा वाटोळी नावाचा वेल. वाटोळी म्हणतात ह्याला कारण अशी अगदी गोलसर पानं असतात, आणि ह्याची फळं पण अनेक प्राणी खातात. गारंबी नावाचा एक वेल हो, असतो, त्याबद्दल ऐकलंय. हा, त्याच्या अशा मोठ्या बिया असतात, आणि त्या पूर्वी आपल्याकडे देव्हाऱ्यात ठेवण्याची पण प्रथा होती. तर हे गारंबी, एंटाडा, नंतर हे वाटोळी, असे अनेकच मोठाले वेल, महावेल आपल्याकडे देवरायांमध्ये आपल्याला दिसतात. तो चांगल्या जंगलांचं किंवा देवरायांचं अजून एक लक्षण म्हणजे ही अशी स्ट्रँगलिंग फिग. स्ट्रँगलिंग फिग म्हणजे काय, तर परत एकदा उमराच्याच जातीतली ही झाडं आहेत. हे जे पर्टिक्युलर झाड आहे हे पिपरीचं झाड आहे, आणि ही झाडं काय करतात तर त्यांचं जे बी असतं ते पक्ष्यांच्या विष्ठेतून होस्ट ट्रीवर, म्हणजे ह्याच्या आत जे आधीचं झाड होतं त्याच्यावर कुठेतरी वरती रुजतं, आणि मग ते त्याच्यामुळे असं सगळं खाली सोडतं. काही वर्षांनी हे जे झाड आहे ते होस्ट ट्रीला ऑलमोस्ट मारूनच टाकतं, आणि हेच झाड जिवंत राहतं. तर असे स्ट्रँगलिंग फिग महत्त्वाचे का आहे, कारण का ह्याच्यावर परत एकदा बिंग फिग, उमराच्या जातीतली झाडं, मोठ्या प्रमाणात पक्षी येतात, खूप मोठ्या प्रमाणात पक्षी येतात. आणि हे पण मगाशी आपण लोथचं म्हटलं तसं की हे कीस्टोन स्पीसीज सारखं आहे. त्यामुळे अशी स्ट्रँगलिंग फिग असणं खूप चांगलं लक्षण आहे. त्याच्याबरोबरीने हे जे इथे आपण बघतोय ते की ही जी वारुळं आहेत, तर बऱ्याच आपल्याला मुंग्यांचं वारूळ म्हणून माहिती असतं, पण त्याच्या बरोबरीने वाळवीचं पण वारूळ असतं, टर्माइट्स. आणि इंग्लिशमध्ये असं म्हणतात की टर्माइट्स ॲज अ आर्किटेक्ट्स ऑफ द फॉरेस्ट. म्हणजे ह्यांच्यामुळेच खरं तर जंगलाला एक काहीतरी आकार उकार येतो. का, कारण वाळवी म्हणजे काय, तर ती सगळं डेड वूड खात असते, लाकूड कुजवत असते. त्यामुळे तिचा खूप महत्त्वाचा रोल आहे डिकम्पोझर म्हणून पण. त्यामुळे अशी मोठी वारुळं असणं हे देखील चांगल्या देवरायांचं, चांगल्या जंगलाचं लक्षण आहे. माझा मित्र मंदार दातार याने देवराईवर एक खूप छान कविता केली आहे, ती आठवते मला आता. ही झाडी किती दाट काय पुसता, येईन दीप्ती तळी. ही झाडी किती दाट काय पुसता, येईन दीप्ती तळी. शिरण्याला आत कवळसाई, जागा नसे मोकळी. शिरण्याला आत कवळसाई, जागा नसे मोकळी. मगाचपासून आपण देवराईमध्ये फिरतोय आणि इतकं छान वाटतंय, कारण आमच्यासाठी पण खरं नवीन आहे. ट्रेकिंग वगैरे करताना आम्ही खरं तर चांगल्या गोष्टी पाहतच असतो, पण देवराई आता देवराईबद्दल जी ओळख तू आम्हाला करून दिलीस, त्यामुळे पुढच्या वेळी आम्ही जेव्हा जाऊ ट्रेकिंगला तेव्हा आम्ही अगदी सूक्ष्म दृष्टीने त्याच्याकडे पाहू. तर मला आता एक जाता जाता एक प्रश्न विचारायचा वाटतो की जीन बँक म्हणून देवराईची कशी काय ओळख होते? हां, तर जीन बँक म्हणजे काय, तर सर्व जातींचं कुठेतरी एकत्रीकरण झालेलं असणं, त्याला बँक म्हणतात. तर जीन बँकचं महत्त्व का, देवराईला जीन बँक का म्हणतात, तर देवराईच्या आजूबाजूचे जर का आपण सगळे प्रदेश बघितले तर त्याचा खूप ऱ्हास झालेला असतो. म्हणजे हीच आपण आता सह्याद्रीतली जी देवराई बघतो तर ही रिप्रेझेंटेटिव्ह देवराई आहे. ह्याचा जर का सगळा सभोवताल आपण बघितला तर मूळचं जंगल कुठे राहिलं नाही आहे.
तर ते डिग्रेड झालंय. आणि मग काय दिसतं तुम्हाला, तर करवंदाच्या झाडा असलेले झुडपी जंगल दिसलं, गवताळ प्रदेश दिसतं, किंवा छोटं बुटकं जंगल दिसतं, ड्वार्फ कॅनपी फॉरेस्ट आम्ही ज्याला म्हणतो ते दिसतं. असं एवढं उंच जंगल दिसत नाही. तर जेव्हा असे सगळे ऱ्हास झालेले प्रदेश आहेत, तर अशा वेळी ह्या ज्या देवरा आहेत ना, ह्या अशा पाचूसारख्या समजतात. आणि तिथेच फक्त ही सगळी जी काय स्पेशल डायव्हर्सिटी आपण आता गेल्या 1 तासभर बघतोय, तर ती सगळी एकवटलेली दिसते आणि ती इतरत्र कुठे नाहीये. त्यामुळे ही देवराई ह्या सह्याद्रीच्या ह्या भागाच्या करता एक जीन बँक झाली आहे. म्हणजे उद्या जर का तुला या रान जायफळाची, या फणसाळाची रोपं तयार करायची आहेत, तर बाहेर कुठे नाही आहे, तर त्याचं बी इथूनच गोळा करायला लागेल, मग ह्याची रोपं तयार करायला लागतील. आणि ही जर का वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या आपण अशी टिकवली, तर ही बँक म्हणून जपली आपण, तर ती खरोखर बँक म्हणून काम करेल. पण ही जर का आता आपण ठेवलीच नाही, तर ती बँकही नष्ट होणार आहे. म्हणून ती बँक जपण्यासाठी म्हणून ही एक टर्म हल्ली वापरली जाते की देवराया म्हणजे जीन बँक आहे. म्हणजे आपण असं बोली भाषेमध्ये म्हणतो ना, हे रान केळं आहे, ही रान हळद आहे, हा रान पेरू आहे. हे जे रान आपण जे लावतो, म्हणजे ती जीन बँकेचं मूळ स्वरूपातलं फळ फूल असं म्हणता येईल. तर असं आपण म्हणू शकतो की हे जे जीन्स आहेत, जीन्स म्हणजे जनुक आहेत, तर ती आपल्या वाईल्ड जे किंवा जंगली जी सगळी झाडं आहेत, ती इथली काय म्हणूया सक्षम आणि हार्डी असतात. तर त्यांचे जीन्स जर का पुढे जाऊन आपण हायब्रिड केले आणि वेगळ्या जाती निर्माण करण्यासाठी हे जीन्स पण कामी येतात. तर त्याच्यामुळे आता उदाहरणार्थ काय जाईजुई आहे, तर त्यातले काही जे जॅस्मिनमचे मूळचे जनुक असलेले क्लाइंबर्स आहेत, ते आपल्याला अशा जंगलांमध्ये दिसतात. तर त्यामुळे हे मूळचे जे जनुक आहेत जंगली झाडांमधले, हे ते म्हणून पण कामी येतात, जसं तू म्हणती आहेस. तसंही या सगळ्या जंगली झाडांचं महत्व आहे. म्हणूनही ही जीन बँक जपली गेली पाहिजे. उद्या ही राहिली नाही तर कशाच्या आधारे आपण इव्हन टेक्नॉलॉजी वापरून हायब्रिडायझेशन वगैरे करणार. तर ह्या सगळ्यासाठी हे गरजेचं आहे. आणि जितकी डायव्हर्सिटी म्हणजे जीन्स मधली जितकी डायव्हर्सिटी, जनुकांमधली जितकी डायव्हर्सिटी, तितकं तुम्हाला रोगप्रतिकारक शक्ती पण वेगवेगळ्या झाडांमध्ये वाढत असते. एकंदर इकोसिस्टीम मधला ताण सहन करण्याची पण वृत्ती जी असते ती वाढत असते. तर या सगळ्याच दृष्टीने ह्या जीन बँकेचं महत्व आहे. अच्छा, तर ताई तुम्ही आत्ता खूप चांगलं सांगितलं, म्हणजे आपल्याकडे कशा प्रकारे देवराया आहेत आणि कशा ओळखायच्या, त्याचे बाकीचे काही घटक आहेत. तर अशाच देवराया भारताबाहेरही आढळतात का, आणि त्याचं काही सांगू शकाल का? तर काही देशांमध्ये आहेत. म्हणजे ह्या ट्रॉपिकल जो बेल्ट आहे ना, तर इंडोनेशियामध्ये वगैरे लोक म्हणतात की तिथे आहेत काही ठिकाणी. म्हणजे असंच देवाच्या नावाने काही राखलेली जंगलं दिसतात, तिथले देव कदाचित वेगळे असतात. पण प्रतिकात्मक दृष्ट्या म्हणजे जिथे जिथे आदिवासी भाग आहेत ना जगामध्ये, तिथे ही प्रथा आढळते की त्या एका देवासाठी म्हणून हे कॉन्सेप्ट बेसिकली सेम कॉन्सेप्ट आहे. आणि बराचसा हा जो कॉन्सेप्ट आहे हा आदिवासी जिथे जिथे आहेत, ट्रायबल लोक जिथे आहेत, तिथे हा नक्कीच दिसतो. मग आता सध्या हे जे आधुनिकीकरण चालू आहे, मग विकास काम जेव्हा होतं तेव्हा साहजिकच आहे नैसर्गिक स्रोत जे काय आहेत त्यांना धक्के पोचतो. मग ज्या वेळेला आपण प्रगती करत असतो त्यावेळेला विकास करणं गरजेचं असतं. मग वेगवेगळे कन्स्ट्रक्शन जसं म्हणतो, तर मग हे सगळं करत असताना सरकारने किंवा आपल्या शासनाने ह्या देवराया वाचवण्यासाठी काही प्रयत्न करणं गरजेचं आहे, किंवा देवराईचं महत्त्व लक्षात घेऊन त्या अनुषंगाने आपली विकास कामं पुढे करू शकतात का? थोडक्यामध्ये याबद्दल आपलं काय मत? तर 100% म्हणजे करायलाच हवं. म्हणजे आता आपण तेच बोलतोय की या देवरायांचं पर्यावरणीय महत्व काय आणि ते इतकं जास्त आहे. आणि भविष्याच्या दृष्टीने पण ही डायव्हर्सिटी आपल्याला अतिशय गरजेची आहे. अनेक पर्यावरणीय सेवा ह्या देवराया स्थानिक माणसांना पुरवत असतात, एकंदरच माणसाला पुरवत असतात. म्हणजे अनेक देवराया आम्ही अशा पाहिल्या आहेत की ज्या स्पंज सारखं काम करतात. ते झाडं जे आहेत ते सगळं पाणी ॲब्सॉर्ब करतात आणि पाणी जिरवतात, भूजल रिचार्ज करतात. तर हे रिचार्जिंगचं काम करतात. अनेक देवरायांमध्ये जिवंत झरे आहेत आणि आजूबाजूच्या गावातले वाड्यांमधली लोक पूर्ण वेळ त्या पाण्यावर अवलंबून असतात. तर ह्या दृष्टीने ही एक सेवा होते देवराईची त्या स्थानिक माणसांसाठी की जेव्हा एरवी पावसाळ्यानंतर पाण्याचं दुर्भिक्ष असतं सगळीकडे, तर मग तिथे आपल्याला हे झरे महत्त्वाचे ठरतात. किंवा अनेक देवरायांमधनं स्थानिक लोक पालापाचोळा घेऊन जातात शेतीमध्ये घालण्यासाठी, राब करतात. तुम्हाला माहिती असेल तर की भात शेती जेव्हा करतात तेव्हा पालापाचोळा घालून तो जाळला जातो
की जी राख पिकांसाठी योग्य मानली जाते किंवा इव्हन त्याने काही कीड मरते असं मानतात. तर ह्या सगळ्या दृष्टीने म्हणून हा पाला पण म्हणजे ही एक सर्व्हिसच ह्या देवराईने दिलेली आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने हा पाला जितकं इथे राहील तितकं चांगलंच, आपण मगाशी बोललो त्याप्रमाणे. पण काही एका प्रमाणात म्हणजे ते जर का मर्यादित तो हे रिसोर्सेस गावातल्या लोकांनी वापरले तर ही देवराई टिकतेच आणि टिकवलीच आहे ह्या सगळ्या लोकांनी. तर ह्या सगळ्या विविध सेवांच्या दृष्टीने पण शासनाने हे सगळं ओळखून त्या राखायला हव्या. त्या पुढची जे काय आपण लँड यूज प्लॅनिंग करत असतो त्याच्यामध्ये ह्याचं सगळ्याचं महत्त्व समजून ते राखायला हवं. आता काय बऱ्याचशा देवरायांची जी मालकी आहे तर ती स्थानिक लोकांकडे आहे. म्हणजे तर ह्या देवरायाची मालकी इथल्या जवळच्या गावातले काही एक कुटुंब आहेत त्यांची आहे ही. पण अनेक पिढ्यानपिढ्या त्यांनी ती गावकीच्याच मालकीची जणू असावी असंच ट्रीट केलं जातं. त्यामुळे कोणी येऊन ही सहज कापू शकत नाही. तर ही जी काय प्रथा आहे ना तर त्याला थोडीशी समजून उमजून शास्त्राची जोड देऊन इव्हन पुढच्या पिढीने हे करू नये ह्या दृष्टीने नक्कीच शासनाने, लोकल ग्रामपंचायतीने, फॉरेस्ट डिपार्टमेंटनी अशा सगळ्यांनी येऊन काहीतरी एक काय म्हणूया एक ॲक्शन प्लॅन जरूर करायला पाहिजे. तो आत्ता तसा त्या अर्थी खूप दिसत नाही. म्हणजे हे कदाचित फक्त रिसर्चर्सना, नॅचरलिस्टना ज्यांना ह्या सगळ्याची आवड आहे त्यांना ह्याचं महत्त्व कळतं. पण ते स्थानिक माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी, कारण ते एका श्रद्धेने हे करत असतात. पण जसं जसं आता माणसं शिकतायत म्हणजे गावातली पण लोक आता शहरात जायला लागली आहेत, त्यांची मुलं पण आता वेगळ्या पद्धतीचं शिक्षण घेत आहेत. तर त्यामुळे त्यांना जर काही त्यांनी समजून उमजून घेतलं की ह्या देवराईचं महत्त्व काय, इतकी वर्ष त्यांच्या पूर्वजांनी कुठल्या तरी एका समजुतीने राखलेली आहेत, तर आता त्याला थोडं इकॉलॉजिकल सायन्सची जोड देऊन पण आपण राखायला पाहिजे. आणि ते त्यांच्या दृष्टीने, त्यांच्या पुढच्या पिढ्यांच्या दृष्टीने पण भल्याचं ठरणार आहे. हे जाणून घेऊन काहीतरी योजना निश्चितच आखायला पाहिजे. काही अंशी सरकारमध्ये केलं पण जातं, पण ते अजून सर्वदूर रूढ होण्याच्या दृष्टीने निश्चितच प्रयत्न व्हायला पाहिजे. आणि मग अजून एक की देवराईबद्दल म्हणजे ठीक आहे की शासनाने त्याच्यावर काम केलं पाहिजे. आणि आता जस्ट थोड्या वेळापूर्वी आपण एक जिवंत झऱ्यांबद्दल बोललो, तर देवराईच्या आसपास जिवंत झरे आहेत, त्यामुळे काही प्रमाणात इकॉलॉजी सांभाळली जाते. तर मग हे जे पाण्याचे स्रोत तयार होतात तर त्या पाण्याच्या स्रोतचं खऱ्या अर्थाने महत्व काय आहे? तर परत एकदा की हे स्रोत जसे माणसासाठी उपयोगी आहेत तसे मानवेतर जीवांसाठी पण उपयोगी आहेत. म्हणजे जर का हे आता ह्याच देवराईमध्ये एक ओरिएंटल ड्वार्फ किंगफिशर नावाचा एक स्पेशल किंगफिशरचा प्रकार आहे. म्हणजे आपण नेहमी खंड्या बघतो निळ्या रंगाचा, पण इथला जो आहे हा असा सुंदर असा नारंगी निळा असा छोटासा पक्षी असतो. तर हा स्पेशलिस्ट पक्षी आहे. तर हे असे पक्षी तुम्हाला ह्या अशा जे चांगली जंगलं आहेत, देवराई आहेत, त्यांच्या ओढ्यांमध्ये हे जपले जातात. अनेक ॲम्फिबियन्स आहेत, म्हणजे बेडकाच्या जातीतले अनेक प्राणी आहेत, सरडे आहेत अनेक, की जे ह्या ओढ्यांच्या भोवती आपल्याला निश्चितच मोठ्या प्रमाणात दिसतात. किंवा एक देवराई आहे परत सह्याद्रीतलीच, पानशेतच्या खोऱ्यातली, तर तिथे इनस्ट्रीम एक मोठा काय तळं आहे. तर त्या तळ्यामध्ये महासीर नावाचा एक मासा आहे की जो आपल्याकडचा तसा दुर्मिळ मासा आहे. तर तो तिथे मोठ्या प्रमाणात दिसतो. आणि गंमत सांगायची झाली तर त्या तळ्यामध्ये बायकांनी त्या देवराईत जाणं अलाउड नाही आहे. तर आम्ही असं त्याचं इंटरप्रिटेशन केलं की बायका गेल्या म्हणजे मग धुणी भांडी होणार आणि हे सगळं होणार. तर ते बायकांना नाही म्हणल्याने ते ऑब्व्हियसली थोडंसं लांब राहिलं आहे आणि ते तळं स्वच्छ राहिलं आहे. इव्हन पुरुषही जाताना चपला दूर काढून जातात त्या तळ्यापाशी. आणि त्यामुळे ती जी माशांची प्रजाती आहे ती तिथे आपल्याला जपली गेलेली दिसते. तर म्हणजे ओढ्यांचं आणि म्हणजे एकंदरच काय म्हणूया ग्राउंड वॉटरचं आणि देवरायांचं हे चांगलंच असोसिएशन अनेक ठिकाणी आपल्याला, कारण हे जपलं गेलं आहे म्हणून राखलेलं दिसतं. म्हणजेच देवराया राखणं जसं एक स्थानिक लोकांचं काम आहे किंवा सुज्ञ नागरिक म्हणून जसं आपलं काम आहे कुठेही धक्का न लावणे, तसं शासनाने देखील त्याचं महत्त्व ओळखून विकास कामं पुढे नेली पाहिजेत. तसंच पाणी संदर्भात सुद्धा की जिथे पाण्याचे स्रोत तयार होत आहेत, भले आपली देवराई आहे नाहीये, कारण पाण्याचे स्रोत तर भरपूर ठिकाणावर एका ठिकाणी जमा होतात. तिथे कुठेतरी लांब दूरवर कुठेतरी पाण्याचे स्रोत छोट्या स्वरूपात असतील, तिथे सुद्धा शासनाने थोडा विचार करून विकासाची कामं करणं गरजेचं आहे असं करायला हवं. किंवा लँड यूज प्लॅन मध्ये नेमकं एखाद्या देवराईच्या शेजारी काहीतरी मोठा प्रकल्प होतोय की जिथे जर का आता उद्या जर का इथे मोठाले दिवे लावले तर हे जे काही इथलं नाईट लाईफ आहे सगळं, म्हणजे निशाचर प्राणी पण इथे भरपूर असतात, मग ते सगळे डिस्प्लेस होतात.
काही विशिष्ट घुबडांचे प्रकार आहेत की जे ह्या देवरायांमध्ये दिसतात आपल्याला, ते तर लाईटमुळे नक्की डिस्प्ले. त्यामुळे अनेक छोटे छोटे विचार करून खरं तर देवराईच्या भोवतीचं प्लॅनिंग व्हायला पाहिजे, त्याला बफर ठेवला गेला पाहिजे. आम्ही पूर्वी बायफसाठी एक 16 देवरायांचा, जव्हारमधल्या 16 देवरायांचा सर्व्हे केला होता आणि त्यांच्यासाठी कॉन्झर्वेशन प्लॅन पण तयार केले होते. त्यातल्या 2 देवरायांवर हे कॉन्झर्वेशन प्लॅन राबवले पण. मग त्याच्यामध्ये अर्थातच स्थानिक लोकांना बरोबर घेऊन, कारण त्यांची शेवटी मालकी आहे, त्यांनी हे वर्षानुवर्ष राखले आणि आता काही कारणाने डिग्रेडेशन होतं आहे, ते अवेअरनेस नाही म्हणून होतं आहे. तर मला असं वाटतं ह्या अशा फिल्म्स करणं पण त्या अवेअरनेसमध्ये भर घालण्यासाठी कामी येतील. आणि काही अंशी जर का आपण रीच आउट झालो, मुद्दाम लोकांपर्यंत पोचलो की ह्याचं काय महत्त्व आहे, सरकारपर्यंत पोचलो, तर निश्चित मला असं वाटतं की देवराया वाचवण्यासाठी आपल्याला हातभार लावता येईल. नक्कीच. ताई, तुम्ही मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे आज आम्हाला इथे घेऊन आलात आणि आम्हाला देवराईची खूप चांगली माहिती दिलीत. तर ह्याचा उपयोग आमच्या दर्शकांना, तसंच आम्हालाही ट्रेक करताना जंगल, नॉर्मल जंगल आणि देवराई कशी ओळखायची किंवा जंगलातच जाऊन काय पाहायचं नक्की, तर ह्याच्याबद्दल एक नवीन दृष्टिकोन आम्हाला नक्कीच मिळाला. तर ह्यासाठी आपले मनपूर्वक आभार. थँक्यू. मला पण खूप मजा आली तुम्हाला ही सगळी देवराई दाखवताना. तर मित्रांनो, ह्या होत्या केतकी घाटे, ज्यांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे त्या आपल्याला इथे घेऊन आल्या आणि आपल्याला खूप विस्तृत अशी महत्त्वाची माहिती दिली. त्यांची एक स्वतःची संस्था आहे आणि त्यांची वेबसाईट आहे icos.in. जर तुम्हाला त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्येही विचारू शकता किंवा त्यांच्या वेबसाईटवरही जाऊ शकता, ज्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अशाच वेगवेगळ्या कंटेंटसाठी आमचं राष्ट्रसेवक यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याला फॉलो करा. चॅनलवर ऑलरेडी अनेक वेगवेगळे व्हिडिओज अवेलेबल आहेत, त्याही नक्की पहा. धन्यवाद.